स्वप्नील आपल्याला पाहायला मिळत आहेत. विवेक आहेत. विवेक यावेळी व्हाईट बॉल आलाय. पंचांचा इशारा येतोय. बॉलर सज्ज आहेत. सूरज यावेळी लोअर फुलटॉस बॉल होता. कुठेतरी आक्रमण करता आलेलं नाहीये. एक धाव नक्कीच मिळेल आणि गणेश यांच्याकडे स्ट्राईक ठेवली जाईल, कारण गणेश अगदी आक्रमण करण्यासाठी ओळखले जातात. बॉलर सूरज चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत. यावेळी दिशा खराब. पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत दर्शवतायत. व्हाईट बॉल. बॉलर सूरज चांगली गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा खराब बॉल. लाईन आणि लेंथ वरती संभाळ ठेवणं गरजेचं असेल आणि कुठेतरी तोच संभाळ ठेवता येत नाहीये. खराब चेंडू. बॉलर निघाले पुन्हा एकदा. खराब बॉल आणि खराब बॉल वरती पुरेपूर फायदा उचललाय, परंतु पंच आमच्या पर्यंत कळवता डिक्लेअर झोन मध्ये आहे. नो बॉलचा इशारा देखील आहे. नो +1 अशा टोटल 2 धावा फलकावरती ऍड केल्या जातील आणि फ्री हिट असेल की काय? यस, नक्कीच फ्री हिट आहे पंच. ओके, यस, फ्री हिट देखील आहे या बॉल वरती. सूरज कुठेतरी खराब गोलंदाजीचे प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहेत. 7 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. आक्रमण केलंय. फटका हवेमध्ये. बॉल चाललाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी येतोय षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. यावेळी हलव्या बॅटने बॉल यावेळी देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय आणखीन एक षटकार गणेश यांच्या बॅटमधून. सुंदर फटकेबाजीचे प्रदर्शन गणेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तब्बल 4 बॉलवरती वैयक्तिक 14 वरती खेळत आहेत. संघाची धावसंख्या 19. यावेळी खराब लाईन. वाईट बॉल. वाईट +1 21. यावेळी पहा मिडॉन भरून बॉल अगदी अलॉंग दी कार्पेट केला. एक धाव तिथे मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच केला जातोय आणि दुसरी धाव देखील घेण्यामध्ये यश प्राप्त होते.
गोलंदाज सुभाष. पहिल्या षटकामध्ये 23 धावा. त्यानंतर विवेक आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. बॉलर निघालेले आहेत. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी सिंगल डाव घेतली जाईल आणि स्ट्राइक गणेश यांच्याकडे ठेवली जाईल. कारण गणेश यांच्या बॅटमधून आक्रमकी फटके आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. अगदी पहिली इनिंग आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आलेल्या आहेत. त्यानंतर सुभाष यांच्या माध्यमातून एक डॉट बॉल आणि यावेळी आली आहे सिंगल आणि स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर स्ट्राइक वरती फलंदाज आपण पाहतोय गणेश, जे मात्र अगदी गोलंदाजावरती तुटून पडलेले आहेत. आक्रमण निश्चितच करताना पाहायला मिळतील. बॉलर निघाले सुभाष अगेन्स्ट गणेश. यावेळी पहा समोरच्या दिशेने फटका घेण्याचा प्रयत्न होता. अगदी बॉल चाललाय वन बाउन्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. चेंडू झालाय फरार. बॅटर गणेश थोडस कुठेतरी समोरच्या दिशेने फटका खेळायचा प्रयत्न होता. निश्चित आपण पाहिलं यावेळी अगदी ऑन द राईज झाले थोडसा आणि त्यानंतर बॅट आडव्या बॅटने खेळला आणि बॉल सीमारेषा पार. 4. पुन्हा एकदा सुभाष. फुलटॉस बॉल वरती आक्रमण. यावेळी पहा एक धाव मिळेल. चला थोडस स्पीडअप घ्या बॉलर. चला गोलंदाजी टीम स्पीडअप घ्या. आयोजक वारंवारपणे कॉल येतोय. चला थोडस कोऑपरेट करा. स्ट्राइक वरती विवेक. यावेळी पहा आक्रमण केले विवेकच्या बॅट मधून. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. विवेकच्या बॅट मधून देखील आक्रमण केलं गेलंय. यावेळी अगदी ज्या प्रकारे गणेश आक्रमण करतायत त्याच प्रकारचं आक्रमण विवेकच्या माध्यमातून देखील होत आहे. 6 धावा मिळत आहेत आणि 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी 35 घरामध्ये. बॉलर निघालेत पुन्हा एकदा. यावेळी पहा अगदी बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. पंच आमच्या पर्यंत दर्शवत आहेत. एक धाव तिथे मिळतीये. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 36 धावा. 36. दीपक गोलंदाज. पहिला बॉल यॉर्करचा बॉल खोदून काढलाय. तिथे एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. वेगाने केला जातोय. फेकी देखील चांगली आहे परंतु 2 धावा तत्पूर्वी मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. दीपक गोलंदाज. पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा हाताला. तिथे 2 धावा मिळत आहेत आणि स्ट्राइक. पुन्हा एकदा गणेश सुरक्षित क्रीज मध्ये. फुलटॉस बॉल वरती आक्रमण केले. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक मोठा फटका. बॅटर गणेश आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. येतोय 6 धावांचा टोला. षटकार. चला थोडस स्पीडअप घ्या. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये फसला जातोय. नो मॅन लाईन चेंडू ट्रॅव्हल. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जातोय आणि कुठेतरी कॅच होती ती कॅच घेता आलेली नाहीये. 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा चला थोडस स्पीडअप घ्या.
बुरबुशी धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी विपक्ष गणेशवाडी बी. कुठेतरी गणेशवाडी बी संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजीचा अंतिम उर्वरित 3 बॉल शिल्लक आहेत. 46 धावा धावफलकावरती पाहतोय. गणेशची चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळतीये. आणखीन एक मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. यावेळी गणेश सध्या मैदानाच्या आतमध्ये तुफानी फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक येतोय षटकार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा दीपक. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळी पहा पंच आमच्याकडे बघतील की काय, परंतु यस डेफिनेटली व्हाईट बॉल. बॉलर निघालेत दीपक. यावेळी दांडी 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 गुल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. ही लाईन लेंथ हा बॉल अधोगर हाताळणं कुठेतरी गरजेचं होतं आणि विकेट चालली माघारी. आता उर्वरित 1 बॉल शिल्लक आहे. चला बॅटर लगेचच न्यू बॅटर लगेचच या धावत थोडस त्याला परत यायचं आहे. नवीन फलंदाज एक बॉल शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 53. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला वेळ घालवू नका बॉलर. चला अंतिम बॉल आहे. लेफ्ट हँडेड फलंदाज. व्हाईट बॉल आलेला आहे. व्हाईट +1. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरसावतीये. जाऊन पोहोचली आहे तब्बल 55. यावेळी पहा आक्रमण केलंय. फटका हवेमध्ये. कॅच सुटतोय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि तिसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट केली जाते. 3 धावा मिळतील. चला जे गाड्या आहेत समोरच्या दिशेने पार्क करू नका विनंती असेल. शुभम शेवाळे आपल्याला विनंती असेल आपण गाडी इथे पार्क करू नका. चला आपल्यापर्यंत आवाज येतोय. शुभम शेवाळे आपल्यापर्यंत आवाज येतोय. आपण नोंद घ्या. आयोजकांचा कॉल आलेला आहे. गाडी समोरच्या दिशेने पार्क करू नका. ओके. चला टॉस साठी देखील आपण या लगेच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेतोय. अगदी महत्वपूर्ण मॅच आहे जिथे जय महाराष्ट्र येवती विपक्ष तारुख या दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र मॅच आपल्या भेटीला येते जिथे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेतोय. चला तारुख टीम कॅप्टन त्याचबरोबर जय महाराष्ट्र युवती टीम कॅप्टन अर्थात शुभम शेवाडे आपण देखील या. लगेचच टॉस केलं जाईल आणि आपण लगेचच मॅचच्या दिशेने म्हणणार आहोत सेकंड इनिंगकडे. पहिल्या इनिंग नंतर धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 58 धावांचं लक्ष आहे गणेशवाडी बी संघाला. 59 धावांचं लक्ष आहे गणेशवाडी बी संघाला दिलं गेलंय धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाच्या माध्यमातून. चला तारुख टीम कॅप्टन सज्ज आहे. त्याचबरोबर जय महाराष्ट्र युवती टीमचे कॅप्टन देखील सज्ज आहेत. आमचे राजू दादा कंक आयोजक. टॉस उडवला गेलाय. टॉस जिंकलाय तारुख संघाने. आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेचच कळवायचा आहे आणि लगेचच दोन्ही टीम्स रेडी राहायचं आहे. तारुख टीम आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे.
चला मीटिंग घेऊ नका भुरभुशी टीम. चला सतीश दादा त्याचबरोबर टीम चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला लगेचच आपण मॅच कडे वळणार आहोत. सेकंड इनिंग कडे तब्बल 59 धावांचे लक्ष दिले गेले बुरबुशी टीमने. धनंजय स्पोर्ट बुरबुशी संघाने गणेशवाडी बीस टीम. चला फलंदाज आपण देखील लगेचच यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर तारुक टीम आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. तारुक टीम सुशांत दादा आपल्यापर्यंत आवाज येतोय. त्याचबरोबर राजू आप्पा हिनुकले आपण कुठे असाल आपल्यापर्यंत आवाज येतोय. आपण प्लीज थोडस इथे मंचावरती आपला संपर्क साधायचा आहे. राजू आप्पा हिनुकले गणेशवाडी संघाचे लिजेंड खेळाडू आपल्यापर्यंत आवाज येतोय. चला आपण थोडस या. चला राजू आप्पा हिनुकले आपल्याला विनंती असेल आपण या. थोडस विनंती असेल आपण आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर आपण आपल्या इथे मंचावरती थोडेसे सहकार्य करायचं आहे. तर दरम्यान मात्र आपण लगेचच बोलतोय मॅचच्या दिशेने. अगदी आपण पाहिलं तर सलामीवीर जोडी देखील सज्ज आहे. सूरज त्याचबरोबर किरण आणि गोलंदाजीच्या रणबीवरती पहिलं षटक. बॉलर नेम स्वप्नील. स्वप्नील निघालीत पहिला बॉल घेऊन. पहिल्याच बॉल वरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी केली आहे गोल. विकेटचं पतन पहिल्याच बॉल वरती. बॉलर सज्ज आहेत. स्वप्नील धावसंख्या 4च्या घरामध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज आलेले आहेत अर्जुन. अगदी चांगला खेळ करताना पाहायला मिळतील की काय. आक्रमण केले डेफिनेटली. यावेळी फटका हवेमध्ये आहे. मुमेंट लाईन चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडीशी चुकी होती. क्षेत्ररक्षक फेकी केली जाईल. तर दरम्यान मात्र 2 धावा मिळतील. अगदी 59 धावांचे लक्ष आहे आणि हा पाठलाग करणं कुठेतरी अवघड जाते की काय गणेशवाडी बी संघाला. असंच काहीतरी प्रश्नचिन्ह. बॉलर निघालीत पुन्हा एकदा. यावेळी बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय.
धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 8 धावा. 8 ऑन दी स्कोर कार्ड. एक षटक समाप्त. धावसंख्या 8च्या घरामध्ये आपण पाहतोय. आलो आलो. एक मिनिट. तारुक टीम आपल्याला विनंती असेल आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय तारुक संघाने आणि बॅटिंग आहे युवती संघाची. हा बॅटिंग. गोलंदाजीसाठी महादेव पाटील अर्थातच बावड्या. त्याला सज्ज आहेत गोलंदाजीसाठी. एक षटक समाप्त. 8 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. नवीन फलंदाज देखील सज्ज आहेत. अजित. पहिलाच बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी डॉट पद्धतीचा चेंडू. पंख्यापासून जरा लांब बसतो. यावेळी पहा आक्रमण केले गेले बॅटरच्या माध्यमातून. यावेळी फटका सजवला गेलाय सीमारेषेच्या बाहेर. महादेव पाटील यांच्यावरती आक्रमण चढवलं गेले. या बॉलवरती मिळतील धावा 6 आणि षटकार येताना पाहायला मिळतोय जिथे धावसंख्या 6 ने पुढे सरसावेल. चांगला फटका केला होता यावेळी. महादेव पाटील यांच्यावरती आक्रमण केले गेले अजित यांच्या माध्यमातून. यावेळी पहा पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल चालाय घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल. चला थोडस स्पीडअप घ्या बॉलिंग टीम. चला बुरबुशी टीम थोडस स्पीडअप घ्या. बॉलर निघालेले आहेत पुन्हा एकदा महादेव पाटील. वेगवान बॉल हाताने जनादा दिशा खराब. पंच आमच्यापर्यंत वळतायत. वाईट बॉल. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. पंच आमच्यापर्यंत कळवताय. तिथे एक धाव वर्जित केली जाईल आणि एका धावीच्या मदतीने धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 17च्या घरामध्ये. 17 ऑन दी स्कोर कार्ड. यावेळी पहा फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. कुठेतरी आक्रमण करत असताना दोन षटक समाप्त. धावसंख्या 18 आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 41. 6 बॉल 41 चं समीकरण. सहा बॉल 41 चं समीकरण.
चला स्पीड घ्यायचं मित्रांनो. चला न्यू बॅटर नाव कळवायचं आहे विशाल. किती पाहिजे? आता मात्र 5 बॉल 41 धावांची गरज गणेशवाडी बी संघाला. कशा रीतीने गणेश बॉलिंग करतात टोळा. एखादा नो मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. स्पीडअप घ्यायचं मित्रांनो थोडं. गणेशचा पुढचा चेंडू लाज ऑफ गेन आणि OUT आउट. विशालला मात्र आता माघारी जावं लागेल. न्यू बॅटर राहुल थोडं स्पीडअप घ्यायचंय. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. थोडं सहकार्य करा कमिटीला. लगेचच पुढचा सामना जय महाराष्ट्र येवती वर्सेस तारो. गणेशचा पुढचा चेंडू लाजवाब चेंडू. गणेश मात्र आता एक आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करताना दिसून येतात. तेच तरार गोलंदाज धनंजय स्पोर्टचे. सौरवला मात्र आता गणेशचा चेंडू समजेना काय करते. पाहूया सौरभ एखादा मोठा फटका खेळेल का. गणेशचा पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने मारलेला. हा सुंदर असा 4 धावांसाठी लाजवाब स्ट्रोक. राहुलच्या बॅटमधून आलेला हा चौकार. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचं आहे. चला गणेशचा पुढचा चेंडू विशालांना सुंदर अशा पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे गणेशांनी आणि तो मात्र आता. चला वेल प्लेड गाईज धनंजय स्पोर्ट्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक बॅड लक गणेशवाडी बी संघ. चला फिल्डिंग कोणाचे? तारुक संघ. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. तारुक 2 आपले जय महाराष्ट्राचे 2 बॅटर्स